पेपरवाल्याला मी हे दिलं होतं बातमी, तुम्ही कशाच टेप आहे ना, तेच हे केलं, कन्फर्म केलं की लगेच आम्हाला येऊन जातं. बंदींसाठी ऑनलाईन सुविधा करण्यात आली, नेमकी ही प्रक्रिया कशी असणार आहे? बुलढाणा जिल्हा कारागृहातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद्यांसाठी ई मुलाखत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा प्रसार झाला नव्हता. त्याच्यामुळं आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे बंद्यांचे नातेवाईक आणि वकिलांना असं आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा लाभ घ्यावा. बंद्यांना 20 मिनिटाकरता ही सुविधा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. एकतर बंद्यांच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांना 20 मिनिटं देण्यात येतात, किंवा मग त्यांनी ई मुलाखतसाठी अप्लाय करून आपल्या बंद्यांची घर बसल्या भेट घ्यावी, यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. नेमके हे ॲपद्वारे ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे? NPIP नावाचं पोर्टल कारागृह विभागाने लॉन्च केलेलं आहे. NPIP पोर्टलद्वारे बंद्यांच्या नातेवाईकांनी बंद्यांचे स्वतःची आणि बंद्यांची माहिती भरून सबमिट करायची आहे. त्यानंतर एक OTP त्यांच्या मोबाईलवर जाईल. तो OTP त्यांनी पुन्हा सबमिट केला की त्यांची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि त्यांना बंद्यांच्या भेटीची वेळ आणि दिनांक ही कळवण्यात येईल आणि त्यानंतर मुलाखत प्रक्रिया बंद्यांची पार पाडली जाईल.